योद्धा न्यूज मराठी। गेल्या 4-5 दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश अतिवृष्टीमुळे खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील औदर जिल्हा पुणे गावाला मोठा फटका बसला आहे। गावातील मातीचा बंधारा फुटल्याने आणि पाझर तलावाचे पाणी गावात शिरल्याने शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे। या भीषण आपत्तीनंतर योद्धा न्यूज मराठीच्या प्रतिनिधींनी थेट घटनास्थळी जाऊन गावाला भेट दिली आणि तेथील भीषण वास्तव जाणून घेतले। संसार उघड्यावर, सुपीक जमीन वाहून गेली। मंगळवारी पहाटे 1 ते 5 च्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे औदर गावातील अनेक संसार पूर्णपणे उघड्यावर पडले असून काहींची घरे डोळ्यादेखत वाहून गेली आहेत, तर काहींच्या घरांची पडझड होऊन ती राहण्यायोग्य राहिलेली नाहीत। बंधारा फुटल्याने पाण्याचे प्रचंड लोंढे गावात आणि शेतांमध्ये शिरले। ग्रामस्थांचा भरलेला संसार पाण्यात मातीमोल झाल्याने संपूर्ण गाव हवालदिल झाले आहे। या पुरामुळे फक्त घरांचेच नाही तर शेतकऱ्यांचेही कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे। शेतातील पिकाऊ आणि सुपीक माती पूर्णपणे ओरबाडून वाहून गेली असून तिथे आता पुरासोबत आलेले दगड धोंडे जमा झाले आहेत। या नुकसानीमुळे औदर गाव तब्बल 10 ते 20 वर्ष पाठीमागे गेल्याची भीती व्यक्त होत असून गावाची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एकमेकांना वाचवण्याचा तो थरार। मंगळवारी पहाटे जेव्हा अचानक पूर आला तेव्हा गावात एकच थरार उडाला होता। योद्धा न्यूज मराठीशी बोलताना ग्रामस्थांनी त्या रात्रीचा थरारक अनुभव सांगितला। पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता की काय करावे हे सुचत नव्हते। अशा वेळी गावातील तरुण, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ स्वतःच्या जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता सगळं भान विसरून एकमेकांच्या मदतीला धावून गेले। अंधारात आणि वाढत्या पाण्यात एकमेकांचे हात पकडून लोकांना सुरक्षित बाहेर काढले जात होते। एका बाजूला माणसांना वाचवतानाच दुसऱ्या बाजूला गोठ्यात अडकलेल्या आणि पाण्यात वाहून जाणाऱ्या जनावरांना बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्राणांची बाजी लावली। संवेदनशीलतेचे आणि एकजुटीचे हे अभूतपूर्व दर्शन त्या रात्री औदर गावाने अनुभवले, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली। मान्यवरांच्या शोचनीय प्रतिक्रिया, गोठ्यांचे अतोनात नुकसान। आमच्या प्रतिनिधींनी गावाला भेट दिली असता गावातील धराडीचे सामाजिक कार्यकर्ते संदीप मेदगे, प्रतिष्ठित नागरिक बाळासाहेब मेदगे आणि संतोष मेदगे उपस्थित होते। त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया अत्यंत शोचनीय आणि गावाच्या हलाखीच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणाऱ्या होत्या। ज्यांच्या गोठ्यात पाणी शिरून जनावरांचे आणि गोठ्याचे मोठे नुकसान झाले ते शेतकरी कैलास गबाजी मेदगे यांनीही आपल्या तीव्र भावना मांडल्या। पुरामुळे गोठ्यांची झालेली हानी ही न भरून निघणारी असल्याचे त्यांनी सांगितले। प्रतिनिधींच्या भेटीदरम्यान मान्यवर व ग्रामस्थांची उपस्थिती। योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी गावात पोहोचले तेव्हा संपूर्ण गावातील वातावरण गंभीर होते। या प्रसंगी गावाचे सरपंच, माजी पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते संदीप मेदगे आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्र आले होते। प्रशासनाने या संकटाची त्वरित दखल घ्यावी यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने आपल्या मागण्या मांडल्या। प्रशासनाकडून पंचनाम्याचे काम सुरू। सामाजिक कार्यकर्ते संदीप मेदगे व ग्रामस्थांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रशासकीय यंत्रणा तातडीने हलली आहे। घटनेची माहिती मिळताच दुसऱ्याच दिवशी तलाठी, सर्कल, तहसीलदार, सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती या सर्वांनी गावाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली। सध्या गावात पंचनाम्याचे काम सुरू आहे। गावात सध्या वीज आणि इंटरनेटची मोठी समस्या असल्याने पंचनाम्याच्या कामासाठी प्रशासनाने अजून 1 ते 2 दिवस वाढवून द्यावेत अशी ही मागणी करण्यात आली आहे। औदर ग्रामस्थांची कळकळीची मागणी।
या महापुराने आणि बंधारा फुटल्याने अवदर गावातील लोकांचे कंबरडे मोडले आहे. आमची घरे, शेती आणि गोठे उद्ध्वस्त झाले आहेत. शासनाने या परिस्थितीकडे अत्यंत गांभीर्याने आणि सहानुभूतीपूर्वक पाहावे. नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांना लवकरात लवकर आणि तातडीने आर्थिक मदत करावी, अशी कळकळीची आर्तसाद उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सरकारला घातली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी सचिन भंडारी यांनी. नमस्कार. आपण अवदर गावामध्ये आलेलो आहे, जे पश्चिम पट्ट्यातील एक महत्त्वाचं गाव मानलं जातं. खरं तर दरम्यानच्या काळामध्ये 4-5 दिवसापूर्वी जो प्रचंड असा पाऊस झाला, खरं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी झाला, परंतु आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये पश्चिम भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. आणि या पावसामध्ये बरीचशी नुकसान शेतकरी बांधवांची, गावांची झाली. ते आता महत्त्वाच्या गावात आपण जिथे आलो आहे ते अवदर गाव आपण पाहू शकता की या ठिकाणी जवळपास ही जी 5-2 घरं किंवा 10-20 घरं आहेत, ती घरं त्या ठिकाणी वाहून गेली. आपण पाहतोय की सगळा भरलेला संसार उघड्यावर पडला, नव्हे तर सर्व संसार पाण्यामध्ये पाणीमोल झाला, मातीमोल झाला. हे सौर ऊर्जाचं असेल किंवा घराची परिस्थिती पाहतोय, हे सगळं भयान परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. ज्यांचं गेलं त्यांना त्याचं दुःख आहे. निश्चित शासनानं याकडे गांभीर्याने पाहणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सहानुभूतीपूर्वक लक्ष घालून त्यांना काहीतरी मदतीची या ठिकाणी गरज आहे. आणि म्हणून खरं तर आपण आता आलो आहे ग्रामस्थांकडे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा प्रकार कधी घडला आणि साधारणतः किती नुकसान झालं आणि अजून कोणाकोणाकडे अशी परिस्थिती ओढवलेली आहे. खरं तर इथे ग्रामस्थ आहेत. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, हे 4-5 दिवसापूर्वी जो प्रचंड असा पाऊस झाला, त्या पावसामध्ये बऱ्याच गावांमध्ये नुकसान झाले, परंतु तुमच्या गावात ढगफुटीचं जे संकट आलं, त्या पद्धतीचं हे संकट उभं राहिलं आणि त्यात बरीचशी घरं देखील वाहून गेली. काय सांगा, गावामध्ये काय काय प्रकार घडले? खरं तर मंगळवारी पहाटे जो प्रकार घडला त्याच्या अगोदर 2 दिवस अगोदर पाझर तलाव आमचा फुटला होता. आणि पाझर तलाव फुटल्यानंतर या गोठ्यामध्ये पाणी वगैरे आलं होतं. त्यानंतर आम्ही लोकांनी पाहणी केली होती, त्याची चौकशी करून गेलो होतो. आणि मंगळवारी पहाटे 1 वाजता जो पाऊस चालू झाला तो पहाटे 5 वाजेपर्यंत गावातील काही तरुण मंडळी या प्रकरणामध्ये उतरली गेली. प्रत्येकाला जागं केलं. गोठ्यातली जी होती ती बाजूला नेली. आणि वाटलं नव्हतं एवढं भयान स्वरूपाचा पाऊस पडेल. परंतु ज्यावेळेला 5 वाजता हा प्रकार झाला त्यावेळेला विजांचा आणि कडकडाटांचा आवाज असा मोठा आला आणि त्याच्यामुळे पूर्ण गावामध्ये पाणी शिरलं गेलं. घरामध्ये जवळपास कमरेच्या आसपास पाणी होतं. आणि जीवितहानी वाचवण्यात आमची तरुण मंडळींनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. आणि या तरुणांच्या जीवावरती आज तसं पाहिलं तर अवदरमध्ये कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही, परंतु गोठ्यांची जी हानी झालेली आहे ती न भरून येणारी परिस्थिती आहे. आणि शेती जर आपण पाहायला गेलात तर शेतीमध्ये दगडगोटे आणून ठेवलेले आहेत पावसाने. आणि पूरक जी सुपीक माती होती ती माती पूर्णपणे ओरबडून घेऊन गेलेली आहे. एक कमीत कमी मला वाटते 10 ते 20 वर्षे गाव पाठीमागे आला. अशा प्रकारे अशाप्रमाणे हा प्रकार झालेला आहे. या महापुराने खरोखर अवदरमधल्या संपूर्ण लोकांचं कंबरडं मोडलेलं आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावरती येण्यासाठी खूप वेळ लागेल. शासनाने काहीतरी शेतकऱ्यांसाठी मदत करावी, गोठे गेले त्यांच्यासाठी मदत करावी, अशी जे आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे. खरं तर ही जी हानी आहे ही शासनाच्या मदतीनं भरून न येणारी हानी आहे, परंतु हे संकट निसर्गाने तुमच्यावर ओढवलेलं आहे. निश्चित याकडे शासनाने सहानुभूतीपूर्वक बघणं गरजेचं आहे आणि मदत म्हणून तातडीनं आपल्याकडे येणं गरजेचं आहे. त्या पद्धतीचा पंचनामा तुमच्याकडे झाला का? आतापर्यंत आमचे सामाजिक कार्यकर्ते संदीप मेदगे यांनी खूप प्रयत्न केला. संपूर्ण प्रशासन यंत्रणा या ठिकाणी हलवली गेली. दुसऱ्या दिवशी तलाठी, सर्कल, सभापती, उपसभापती, तहसीलदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती सगळे लोक आले, सगळे पाहून गेलेत. परंतु पंचनाम्याचं काम मला वाटतं आता चालू आहे. आणि संदीपनी त्यांच्याकडे शासनाकडे मागणी केलेली आहे की आमच्याकडे नेटचा प्रॉब्लेम आहे, लाईटचा प्रॉब्लेम आहे, तर आम्हाला अजून 1-2 दिवस वाढून द्यावं. खरोखर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते म्हणून संदीप यांच्याकडे आम्ही योद्धा म्हणून गावातील मंडळी पाहत आहोत. खरं तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी कर्तव्य केलं. आता राहिला प्रश्न अधिकारी आणि कर्मचारी जे ह्या ठिकाणी काम पाहत आहेत.
तुम्हाला असं वाटतंय का त्यांचं व्यवस्थित काम चालू आहे, त्यांच्याकडनं अशा वाटते हे सगळं न्याय मिळेल तुम्हाला? काम तर त्यांचं चालू आहे, परंतु आता शेवटी शासन आहे, शासनाकडून किती सपोर्ट मिळतोय, सहकार्य मिळतंय. आम्ही गावच्या आमचा जो गावचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये पण आम्ही हे केलं, आवाहन केलं की सेवाभावी ज्या संस्था असतात त्या संस्थेनी सुद्धा आपल्या गावातील प्रत्येक नागरिकाने पोचलं पाहिजे, त्यांच्याकडून काय मदत मिळते की ते सुद्धा पाहिलं पाहिजे. अशा प्रकारे कुठून नाही कुठून प्रयत्न आमचे चालू आहेत गावातील तरुणांचे, परंतु जास्तीत जास्त शासनाने याकडे लक्ष द्यावं अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची. खरं तर सेवाभावी संघटना आणि संस्था किंवा सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढे येण्याची गरज आहे आणि या गावाला या ठिकाणी मदतीची गरज आहे. निश्चित आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून किंवा या माध्यमांच्या वतीनं विनंती करू इच्छितो की निश्चित या गावाकडं वेगळ्या पद्धतीनं आपण पाहणं, माणुसकीचा धर्म पाळून या गावातील शेती असेल किंवा जनावर असेल, गोठा असेल किंवा नागरिक असतील यांना मदतीची गरज आहे. शासन तिथे कमी पडेल त्यावेळेस तिथे बाकीच्या गोष्टीकडून आपण सामाजिक बांधिलकी नात्यानं समाजाने देखील प्रयत्न गरजेचं आहे. आपण या ठिकाणी जाऊयात की शासकीय काही कर्मचारी या ठिकाणी आहेत, त्यांच्या माध्यमातून कृषीच्या माध्यमातून काम करणाऱ्या ताई या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे जाऊया, माहिती करून घेऊया की कशा पद्धतीनं त्यांनी आजपर्यंत हे कामकाज केले. काय सांगाल ताई, आता हे सगळं घडलंय की यामध्ये तुमच्या खात्याच्या वतीनं किंवा तुमचे प्रतिनिधी नात्यानं तुम्ही काय या ठिकाणी काम पाहताय? नमस्ते. तर आता ही जी दुर्घटना घडलेली आहे ही खूपच अतिशय वाईट घडलेली आहे. अचानकपणे हे कोणालाही माहिती नसताना हे अचानकपणे सगळी ही आपत्ती आपल्यावर कोसळलेली आहे. तर याच्यामध्ये आता शासनाने पंचनाम्याची ऑर्डर शुक्रवारी रात्री ग्रुपला पडलेली होती. त्यानुसार आम्ही शनिवार रविवार ह्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा आम्ही काल पूर्ण वेळ, आजही पूर्ण वेळ सगळ्या ठिकठिकाणी फील्डवर फिरून पंचनामे केलेले आहेत. तसे फोटो वगैरे सुद्धा आहेत आपल्याकडे आणि लोकांना पण तसं सांगितलेलं आहे की 2-3 दिवसामध्ये हे सगळे पंचनामे पूर्ण करून त्याचा गोषवारा आपल्याला शासनाकडे सादर करायचा आहे. तहसीलदार साहेबांनी आपल्याला तसं सांगितलेलं आहे. मुदतवाढीसाठी पण आपण तशी विनंती केलेली आहे त्यांना की 2 दिवसामध्ये, कारण अवधर हे गाव खूप मोठं आहे, तर हे 2 दिवसामध्ये लगेच एवढं शक्य नाहीये सगळे पंचनामे आतापर्यंत पूर्ण झालेत. आतापर्यंत 90 ते 100 पंचनामे आता झालेले आहेत. साधारणतः त्या 90 पंचनाम्यामध्ये जर त्याचं आपण व्हॅल्युएशन पकडलं तर किती मोठे नुकसान झाले तुम्हाला वाटते? खूप मोठं नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 90 ते 95% अवधर ह्या गावचं नुकसान आहे. शेती पिकांचं आणि जमिनीचं, माती वाहून जाणे, माती खरडून जाणे, गाळ साचणे, याच्यामध्ये बरेचसे. आणि जे शेतकरी आहेत त्यांच्या भाताचं क्षेत्र जास्त आहे, तर भाताचं क्षेत्र पूर्णच नुकसान झालेलं आहे. तर आता ते परत भरून पण येऊ शकत नाही, आपण परत भाताची खाचरं तयारही करू शकत नाहीये. तर ह्या बाबतीत थोडं शासनाला आम्ही विनंती करू की बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, तर शेतकऱ्यांना त्या बाबतीत थोडं सहकार्य व्हावं, काही मदत व्हावी किंवा खाचरं वगैरे ती बांधबंदिस्ती व्हावी त्यांची आणि पुनर्लागवड त्यांना करता यावी, असं काहीतरी आम्ही विनंती करू. आणि आमच्या परीने आम्ही नक्की 100% शेतकऱ्यांना न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. शेतकऱ्यांना आम्ही 100% न्याय देण्याचा प्रयत्न करू असं म्हणतायत. अजून एक ग्रामस्थ आहेत. मला सांगा की शासनाच्या वतीने सांगितलं जाते पंचनामा आम्ही करू, न्याय देऊ, मदत करू. काय वाटतं की तुम्हाला या शासनाच्या वतीने मदत होईल? शासनाला आमची कळकळीची विनंती, आपल्या चाललेले पंचनामे हे लवकरात लवकर पूर्ण करून आपण शासकीय स्तरावरून शेतकऱ्यांना निश्चित अशी मदत करावी अशी आमची शासनाकडे मागणी राहील. खरं तर या ठिकाणी गावच्या सरपंच देखील आहेत. ताई नमस्कार. मला सांगा, आपल्या गावामध्ये हे संकट ओढवलंय, शासकीय यंत्रणा देखील काम करते, सामाजिक सेवा देखील या ठिकाणी पुढे येतात, ग्रामस्थ म्हणून सगळेजण मदतीचा हात मागतायत. काय वाटते, तुम्ही सरपंच नात्यानं उद्याच्या काळात या गावाला शासकीय दृष्ट्या किंवा बाकीच्या काही मदतीच्या दृष्टीनं कसं कामकाज करणार आहात? कामकाज आता सध्या तरी चालूच आहे, पण तेच कामकाज चांगल्या पद्धतीने आणि लवकरात लवकर होईल, लवकर शासनाकडून मदत मिळेल ना याचीच अपेक्षा आम्हाला आहे. आज हा परिसर तुम्ही पाहत आहात कसे लोकांचे हालत झाले. ते गावचे लोक 2-4 दिवस झालं हा परिसर साफ करत आहे, हे करत आहे. गुरांची मोठी हानी झाली आहे, गुरांचा चारा वगैरे पूर्ण वाहून गेला आहे. त्याच्यासाठी शासनाने लवकरात लवकर प्रयत्न करावं आणि जी काही मदत करायची असेल ना ती लवकरात लवकर केली पाहिजे. खरं तर या ठिकाणी बऱ्याच लोकांचं म्हणणे लवकरात लवकर मदत करावी, परंतु सुरुवातीला ज्यांच्याशी बाईट आपण किंवा ज्यांची चर्चा केली त्यांच्याकडे जाता मी त्यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे. जर शासनाकडनं तुम्हाला मदत वेळेत झाली नाही तर तुमची शासनाच्या विरोधात काय भूमिका असणार का? नाही, शासनाकडून तर अपेक्षा आहेच. सेवाभावी संस्था प्रयत्न करतायत. गावातील नागरिकांना स्वतःला आत्मनिर्भर राहण्याचं सुद्धा आम्ही आवाहन करतोय. परंतु
जास्तीत जास्त शासन याकडे कसं लक्ष देईल याचाच आम्ही पाठपुरावा करणार आहोत. आमच्या वाघ मॅडम आहेत, सगळे अधिकारी प्रशासकीय अधिकारी आहेत आणि त्या जातीनं ते लक्ष देत आहेत ह्या ठिकाणी. याचा आम्हाला पूर्णपणे हे समाधान आहे. आता तसं पाहिलं तर 1997मध्ये गावामध्ये जो मातीचा बंधारा होता तो फुटला होता. त्यावेळेला एवढं नुकसान नव्हतं झालं. त्यावेळेला जे नुकसान झालं ते फक्त गावठाणापुरतं मर्यादित होतं. परंतु आता जो अवकाळी जो पाऊस झालेला आहे तो अत्यंत भयानक आहे. गावाला 12 वाडे आहेत. 12 वाड्याच्या जे शेतकरी आहेत सगळ्या शेतकऱ्यांचे बांध वगैरे त्यांचे रोपं वगैरे सगळी गेलेली आहेत. अक्षरशः रस्त्यावरती येण्याची वेळ अगोदर ग्रामस्थांवरती आलेली आहे. तेव्हा शासनाला मी एकच नम्रतेची विनंती करेल की आपण जास्तीत जास्त या गावाकडे लक्ष द्यावं आणि आमची ही जी स्थिती आहे पूर्वपद पदावरती न्यावी. इथं काही महिला देखील आहेत स्थानिक, आपण त्यांच्याकडे जाऊया. ताई मला सांगा, कशा पद्धतीचं हे संकट तुमच्यावर म्हणजे एकाएकी ओढवलं गेलं, काय सांगाल? म्हणजे नेमकी ती रात्र किंवा तो पाठ कशी होती? ती रात्र म्हणजे आमच्यासाठी एक काळ रात्र होती, वैऱ्याची रात्र, की आमचं म्हणजे देवावरचे काहीतरी आम्ही पुण्य केलं असेल म्हणून आम्ही वाचलो, आमचे जीव वाचले किंवा आमचे जनावर वाचले एवढंच आम्ही म्हणतो. कारण आज तुम्ही बघता ही परिस्थिती, आम्हाला आमच्या जनावर बांधायला जागा नाहीये किंवा आमचे संसार पूर्ण उघड्यावरती आलेले आहेत की आम्ही करून खायचं कसं आणि राहायचं हे आम्हाला कळलं. तर आमचं म्हणजे एवढंच हे की शासनाने याची दखल घेऊन आम्हाला पुन्हा उभं राहण्यासाठी काहीतरी मदत करावी. खरं तर हे संकट ओढवत असताना एकाएकी हा जो पाऊस झाला, नद्या ओढ्यांना नाल्यांना पूर्ण पाण्याने तुडुंब झालं. त्यावेळेस प्रश्न पडला होता की आपण आता यातून कसं वाचायचं. परंतु सामाजिक कार्यकर्ते असतात, गावातील युवक असतात, ते युवक समाजासाठी पुढे येत असतात. त्यातील आपले 2 युवक या ठिकाणी आहे की ज्यांनी या लोकांना वाचवलं, जनावरांना वाचवण्याचा प्रयत्न केला. एका अर्थाने देवदूत म्हणून ते पुढे आले. आपण त्यांच्याशी चर्चा करूया, माहिती करून घ्या. नमस्कार, मला तुमचं नाव सांगा. अक्षय सईद. काय तुम्हाला संकट होतं आणि तुम्ही कसं त्यातून मार्ग काढून लोकांना वाचवलं? रात्री 3:30-4च्या टायमाला जो पाऊस सुरुवात झाली त्या पावसात सगळे लोक साखर झोपेत होते. त्यावेळेस पावसाचं प्रमाण एवढं होतं की गावातून छाती इतकं पाणी असताना आम्ही गावातल्या लोकांना सतर्क करून पाण्याच्या बाहेर काढलं. त्यानंतरून गाई म्हशी ज्या गोट्यात बांधल्या होत्या त्या सोडून चांगल्या ठिकाणी नेऊन बांधून ठेवल्या. नंतरून ज्या ठिकाणी पोचता आलं नाही त्या ठिकाणी आम्ही रशी वगैरे लावून लोकांपर्यंत पोचून वयोवृद्धांना बाहेर काढून एका ठिकाणी बसवलं. नंतरून जसं पाठ होत गेली, उजेडत गेलं, त्यानंतर गावातली सगळी तरुण मुलं एकत्र येऊन सगळ्या परिसराची पाणी केली. किती लोक तुम्ही यामध्ये काम करत होतात? आम्ही 4 लोकच होतो. हे पण तुमच्याबरोबर आहे? हा, सुरुवातीला 4 लोक होतो. आकाश ज्ञानदेव मेदगे. सुरुवातीला 4 लोक होतो. तिथून पुढं अजून 4 वाढले. त्याच्यानंतर मग जरा थोडंसं बरं झालं आम्हाला, आधार आला. पहिली मग आम्ही जनावरं बाहेर काढली आणि जनावरं काढल्यानंतर सगळे एक असे आळीनुसार माणसं उठवीत गेलो. त्यावेळेस पाणी वाढत होतं. वाढत त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नाही की आपण हे सगळं करतोय, कदाचित आपल्यावर देखील काही संकट येऊ शकतं, भीती वाटली नाही? नाही. डायरेक्टली तुम्ही भीती धाडसाने पुढे आलात? हा, भीती केव्हा वाटली, संपूर्ण माणसं सगळी एकत्र आली, सगळी निघून आली बाहेर, त्याच्यानंतर भीती वाटायला लागली. आपण काय करत होतो आणि काय केलं हे आम्हाला जाणवतच नव्हतं. म्हणजे आम्ही काय करतोय, फक्त आमच्या डोक्यात एकच का माणसं बाहेर काढायची आणि जनावरं बाहेर काढायची. बाकी याचा आम्ही हेच नाही केलं, विचारच नाही केला बाकीचा. हा, याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा हाच आहे की आकाश याचा स्वतःचा गोठा, या गोठ्यामध्ये जवळपास 30 ते 40 टन तुझा मुरघास वाहून गेला. 30 टन तिकडे न लक्ष देता मी त्याचा विचारच नाही केला. मला फक्त माणसं वाचवायची होती. माझं मटेरियल गेलं तरी चालन, फक्त माणसं वाचवायची होती. खरं तर स्वतःचं जे मृगघास आहे किंवा जे काही घरातील वस्तू आहेत त्या जरी वाहून गेल्या, त्यामध्ये आपल्याला लॉस होतोय किंवा ह्या सगळ्या गोष्टी घडतायत, तरी परंतु त्याकडे न पाहता समाज वाचला पाहिजे. समाजामधील काही जनावर असतील किंवा ग्रामस्थ असतील, त्यांची अडचण दूर व्हावी याकरता ही सगळे तरुण युवकांनी पुढे आले. आणि खरं तर जो बंधारा फुटला तो वेळोवेळी ग्रामस्थांची तक्रार होती की तो बंधारा व्यवस्थित करावा. तात्पुरत्या स्वरूपामध्ये डागडुजी करून तो बंधारा केला जायचा आणि आज ही भयानक परिस्थिती या ठिकाणी ओढवलेली आहे. कदाचित पूर्वीच्या काळात त्या बंधाऱ्याचं सोल्युशन व्यवस्थित झालं असतं किंवा काँक्रिटीकरण झालं असतं तर ही वेळ आली नसती. ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे त्या बंधाऱ्याविषयी आणि एकूणच या भिंतीविषयी आपण जाणून घेऊया. आपलं नाव सांगा. मी पंडित रंगनाथ मेदगे, अवदर गाव आहे. 97ला ज्यावेळेस बंधाऱ्याचं काम चालू झालं मार्चमध्ये, ते मार्चमध्ये ज्यावेळेस काम चालू झालं त्यावेळेस 2च महिन्यामध्ये यांनी काम पूर्ण करायचा विचार केला आणि तो जूनच्या आसपास मला वाटतं नवीनच काम होतं आणि जूनच्या वेळेस पाऊस पडला आणि मला वाटतं जुलैमध्येच
पहिल्याच पावसामध्ये तो बंधारा वाहून गेला, कारण त्याचं काम मजबूत नव्हतं आणि त्यामुळं तो बंधारा टिकू शकला नाही. आणि आता माझी तरी अशी इच्छा आहे, माझ्या गावची तर आहेच, पण आता जरी त्यांनी आम्हाला बंधारा जरी द्यायचं काम केलं, ज्या वेळेस RCCचं बांधकाम होईल त्याच वेळेस बंधारा पाहिजे. आणि जर ते बोलले आम्ही तुम्हाला मातीत करून देऊ, तरी आम्ही तो मातीसाठी आम्हाला तो बंधाराही नको. एक वेळेस अवदर गावाला पाणी प्यायला नाही भेटलं तर चालेल, पण आमची माणसाची हानी जी वाहून जाण्यापेक्षा बिना पाण्याचं राहिलं तर चालेल. पण अशीच बंधाऱ्याची इकडे टपालवाडीला पण बांधलेला आहे, तो पण असाच बंधारा आहे, मातीवरती बांधलेला आहे, तो पण लिकेज आहे, तो पण लीक चालू आहे. तर गव्हर्नमेंटला, शासनाला, महाराष्ट्र शासनाला आम्हाला एक अशी विनंती आहे, तो बंधारा जर करायचा असेल तर RCCच्या बांधकामामध्ये करावा. आणि जे आता काय आमचं 7 तारीखला जो एवढी मोठी नुकसान झाली ढगफुटीच्या पावसाने, आता ती सृष्टी आहे पाण्याची, ते होणारच आहे, पण जी गव्हर्नमेंटची नुकसान भरपाई ती लवकरात लवकर त्यांनी देण्याचं काम करावा. आमची गावची विहीर, जुनी गावची विहीर, तिथून तर आमचं पूर्ण वड्याचा, हे तुम्हाला दाखवतो बघा, हे सगळं जे आहे इथून सगळं तर आमच्या अमितचा गोठा आहे, अमित मेदगे, तिथपर्यंत आम्हाला RCCचं बांधकाम एक साईडनी संरक्षण भिंत पूर्ण बांधून द्यावा, ही आमची इच्छा आहे. आता शासनाकडे जास्त काही मागणी नाहीये. आमचं फक्त हे आमच्या गावचं जे धरण फुटले, जो आमच्या गावचा बंधारा आहे, त्या बंधाऱ्याचं त्यांनी आम्हाला सिमेंट काँक्रिटीकरण करून द्यावं आणि हा जो ओढा आहे याला संरक्षण भिंत बांधून द्यावं. एवढं फक्त त्यांनी जरी करून दिलं तरी पुढच्या भविष्यामध्ये तरी आमच्या गावाला कसली पाण्याची किंवा पावसाच्या संकटाची आम्हाला भीती राहणार नाही. म्हणजे आमचं गाव तेवढा तरी सुरक्षित राहील, एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि आता जी शेतीची जी हानी झाली आहे, जी गुरांच्या चाऱ्याची हानी झाली आहे, त्याच्यासाठी जी आमची आता वाघ मॅडम ज्या प्रयत्न करतात ते फॉर्म भरू याच्या त्याला पंचनाम्याच्या, त्यांना लवकरात लवकर हे होऊ द्या, प्रयत्न येऊ द्या, बस यश होऊ द्या. पुन्हा एकदा आता माध्यमांच्या समोर मी विनंती करेल की खरं तर या गावामध्ये जे संकट आले त्या संकटाकडे माणुसकीचा धर्म म्हणून आपण पहा. निश्चित या गावाला काही ना काही फुलाची मदत म्हणून आपण पुढे या आणि ती मदत करा, एवढंच या निमित्ताने आवाहन करतो. नमस्कार. सुदाम कराळे पाटील, धन्यवाद. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.